दर्शक हो, नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी घडामोड अशी आहे, की उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये उद्या 5 फेब्रुवारी 2026 पासून पाणी सोडण्याची प्रक्रिया सकाळपासून सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान सुरुवातीला वीज निर्मितीकरता म्हणून 1600 क्युसेक्सचा विसर्ग हा भीमा नदीच्या पात्रात सोडण्यात येणार आहे. उद्या सकाळी म्हणजे गुरुवारी सकाळी 8 वाजता ही पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. सुरुवात ही पॉवर हाऊसपासून केली जात आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार पुढील टप्प्याटप्प्याने यामध्ये वाढ केली जाणार आहे. दरम्यान हे जे पाणी सोडलं जातंय ते पिण्याच्या पाणी पुरवठा योजनांकरता म्हणून सोडलं जातंय. उजनी धरण जे आहे ते 94.52% अशा स्थितीमध्ये सध्या आहे आणि धरणातून अनेक योजनांकरता पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये सीना माढा योजनेकरता 70 क्युसेकनं पाणी सोडलं जातंय. दहिगाव योजनेकरता 80, भीमा सीना जोड कालव्यात 500 क्युसेकनं, तर मुख्य कालवा 2100 क्युसेकनी सध्या सुरू आहे. धरणामधला एकूण पाणीसाठा जो आहे तो 3232.84 दशलक्ष घनमीटर म्हणजे 114.30 टीएमसी इतका आहे. जो उपयुक्त जे पाणी आहे ते 1434.03 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 50.64 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा उजनी धरणामध्ये शिल्लक आहे. धरण 94.52% भरलेलं आहे. पावसाळा हंगामात 1 जून पासून पावसाळा संपेपर्यंत 816 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. मागील पावसाळ्यामध्ये 2025च्या पावसाळ्यात चांगला पाऊस पडला होता. त्याचप्रमाणे उन्हाळ्यात सुद्धा पूर्व मोसमी पाऊस सुद्धा जवळपास 255 मिलीमीटर उजनी जलाशयावर नोंदला गेला होता. त्यामुळे धरण लवकर 100% भरलं होतं. धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी भीमा नदीमध्ये यापूर्वीही म्हणजेच पावसाळा हंगामात सोडण्यात आलं होतं. आता रब्बी हंगामातलं म्हणजेच पहिलं आवर्तन हे आता नदीवाटे सोडण्याची प्रक्रिया सुरू होतीये आणि 1600 क्युसेकनं हे पाणी सोडलं जात आहे. उजनी धरण व्यवस्थापनाने कळवलंय की उद्या सकाळी 8 वाजल्यापासून ही प्रक्रिया सुरू होत आहे. पिण्याच्या पाणी पुरवठा योजनांकरता 1600 क्युसेक इतका विसर्ग नदी पात्रामध्ये सोडण्यात येणार आहे.